कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या मनात घर केलेली लोकप्रिय मालिका म्हणजे अशोक मामा अचानक बंद करण्यात आली आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये अनेक प्रकारची नाराजी झाली. अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. मात्र यामागचं खरं कारण काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कलर्स मराठीवर लवकरच बिग बॉस मराठीचा नवा आणि भव्य सीझन सुरू होत आहे. बिग बॉस हा चॅनलचा सर्वात मोठा रियालिटी शो असल्यामुळे त्यासाठी वेळ, टाइम स्लॉट आणि संपूर्ण चॅनलचं लक्ष केंद्रित केलं जातं. याच कारणामुळे काही मालिकांच्या वेळापत्रकात बदलसुद्धा करण्यात आला आणि त्याचाच फटका अशोक मामा या मालिकेला बसला. TRP, टाइम स्लॉट आणि ॲडजस्टमेंट आणि बिग बॉससाठी आवश्यक असलेली जागा ही सगळी कारणं लक्षात घेऊन चॅनलने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण अशोक मामा मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अशोक सराफ यांचा सुंदर आणि निरागस अभिनय सगळ्यांचं मन वेधून घेत होता. हास्य, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक संदेश त्यामुळे ही मालिका अनेकांना आवडत होती. मात्र टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बदल हे सतत होत असतात आणि मोठ्या शोसाठी काही कठोर निर्णय हे घ्यावेच लागतात. आता प्रेक्षकांचं संपूर्ण लक्ष असणार आहे बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनकडे, जिथे पुन्हा एकदा ड्रामा, एंटरटेनमेंट आणि वादळ पाहायला मिळणार आहे. तुमचे काय मत आहे? अशोक मामा बंद करणं योग्य निर्णय होता का? आणि बिग बॉस मराठीचा नवा सीझन तुम्ही पाहणार आहात का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच मराठी मनोरंजन विश्वातील माहिती पाहण्यासाठी मराठी बझला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.